सेवकाच्या घरी कोणी मयत झाल्यास सेवकांना कोणत्याही प्रकारचे पिंडदान करता येणार नाही. नियम 62. भगवंतांच्या आणि तत्वाच्या प्रतिमेचा वापर दुकानात लावण्याकरिता करू नये. यासाठी मंडळात वेगळ्या प्रतिमेची मागणी करू नये. नियम 63. एखाद्या गावात गटात एकापेक्षा जास्त मार्गदर्शक असल्यास त्यांनी भगवत कार्याची चर्चा बैठक वेगवेगळी घेतली तरी हरकत नाही. परंतु सामूहिक हवन कार्य सेवक संमेलनाचे आयोजन करतेवेळी गावातील गटातील सर्व सेवकांनी एकत्र येऊन चर्चा बैठकीत विचार विमर्श करून एकतेने गावात गटात एकच सामूहिक हवन कार्य सेवक संमेलन कार्यक्रम आयोजित करावे. नियम 64. सामूहिक भगवत कार्य सेवक संमेलनकरिता मंडळाव्यतिरिक्त इतर संस्थेची हवनाची प्रतिमा असलेल्या सेवकांकडून कोणत्याही स्वरूपाची देणगी वर्गणी घेऊ नये. तसेच अनेकवाल्याकडून देणगी स्वरूपात रक्कम किंवा धान्य स्वीकार करू नये. नियम 65. सामूहिक भगवत कार्य सेवक संमेलनाची आखणी करतेवेळेस जेवढे गाव संमेलनामध्ये सहभागी होत असतील तेवढ्याच गावातील मंडळाअंतर्गत येत असलेल्या सेवकांकडूनच वर्गणी घेण्यात यावी. कोणत्याही सेवकांवर दबाव टाकू नये. मंडळाच्या परवानगीशिवाय सामूहिक भगवत कार्य सेवक संमेलनाचे कार्यक्रम आयोजित करू नये. मानव धर्म नावाच्या संस्थेशी संबंधित आहेत, ज्याचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी आहेत. नियमांचे मुद्दे. उपवास. सेवकांनी स्वतःच्या घरच्या हवन कार्याव्यतिरिक्त इतर कोणतेही उपवास करू नयेत. उदा. स्त्रियांनी वटसावित्री, काजळी तीज इ. निर्जीव पूजा. बाबा जुमदेवजींनी निर्जीव वस्तूंची पूजा बंद केल्यामुळे सेवकांनी कोणतीही निर्जीव पूजा करू नये आणि मानव मंदिर, नागपूर किंवा मानव धर्म आश्रम, पावडदौना मौदा येथे गाडी पूजेसाठी आणू नये. माळ जप. कामासाठी बाहेरगावी गेलेल्या सेवकाला तिथे मुक्काम असल्यास माळ जपण्याची गरज नाही. स्वर्गवासी व्यक्तींचे फोटो. बाबा जुमदेवजींना त्यांच्या आईवडिलांची आठवण आल्यावर भगवंतांनी दिलेल्या अनुभवामुळे सेवकांनी त्यांच्या कुटुंबातील स्वर्गवासी व्यक्तींच्या फोटोंना हार घालू नये. बॅनर होल्डिंग. बाबा जुमदेवजींच्या बरोबरीने बॅनर होल्डिंगवर स्वतःचा फोटो टाकू नये आणि वैयक्तिक घरगुती कार्यक्रम पत्रिकेवर मंडळाचा सिम्बॉल, भगवान बाबा हनुमानजी आणि बाबा जुमदेवजींचा फोटो छापू नये. नियम 71. सेवकांनी सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना झाल्यानंतर कोणाच्याही पाया पडू नये. मात्र काही विशेष प्रसंगी उदा. लग्न, वाढदिवस, वडीलधाऱ्या लोकांच्या पाया पडता येईल. नियम 72. सेवक गावातील नागरिक म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वर्गणी देऊ शकतात. नियम 73. मंडळ अंतर्गत आयोजित धार्मिक कार्यक्रमांचे अध्यक्षपद आणि संचालन मंडळातील पक्क्या सेवकाव्यतिरिक्त इतरांना देऊ नये. नियम 74. मार्गदर्शकाचा मृत्यू झाल्यास किंवा तो इतर संस्थेशी जोडला गेल्यास त्याच्याकडून कार्य घेऊ नये. परिसरातील दुसऱ्या मंडळांतर्गत मार्गदर्शकाकडून कार्य घ्यावे. नियम 75. नवीन व्यक्तीच्या कुटुंबाला मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या गावातील किंवा परिसरातील मार्गदर्शकाकडे घेऊन जावे. मंडळाच्या परवानगीशिवाय दुसऱ्या परिसरातील मार्गदर्शकाकडे घेऊन जाऊ नये. हे नियम सेवकांच्या वर्तनावर आणि जबाबदाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवलेले आहेत. 76. साध्या कार्याच्या सेवकाला लग्न कार्यामध्ये नारळ फोडता येईल. 77. सेवकांनी हातात